लबे शास्त्र सिद्धी ते गती दिदली बाणवेधी घाये त्रिशुद्धी बाणाने एवढं केलं म्हणले. ते गती बाणविधी जे वेद पाठ केले तरी प्राप्त होत नाही. नवे ध्यानानं प्राप्त होत नाही. सगळे ग्रंथ पाठ केले तरी प्राप्त होत नाही. आणि इथं आपोआप आहे, आपोआप प्राप्त झाली बाणानं एका रामाच्या. काय कमाल असेल वाचा. जे गती न लभे कर्म करिता, जे गती न लभे ध्यान धरिता, ते गती आली खराच्या हाता, बाणाग्रता श्रीरामे. नाथ महाराज म्हणतात जे ध्यानानं प्राप्त होत नाही, कुठल्याच एकंदरीत दृष्टीनं कर्मानं प्राप्त होत नाही. एखाद्यानं चांगलं कर्म करायचं ठरवलं तरी कुठंतरी दोष येते, ती गती प्राप्त होत नाही. परंतु इथं मात्र त्या खरांना रामचंद्र प्रभूंच्या बाणानं प्राप्त झाली. महाराज काय कमाल असेल वाचा. जो जो श्रीराम दृष्टी रणी पडे, तो तो सायुज्यासी चढे, राक्षसांचे भाग्य चोखडे, रणी रोकडे सायुज्य. जो जो रामाच्या दृष्टी पुढं आला ना त्याचं भाग्यच ना, या देवाच्या समोर आला ना त्याचं भाग्य. दररोज पूजा घडते ना तुमचं भाग्य आहे महाराज. इथं जवळ तुमचा जन्म होणं, ह्या गावाच्या जवळ दररोज मंदिरावर येणं, एवढी पूजा करणं, चांगला सुंदर हार घालणं, होय कुणालाही घडते का महाराज? भाग्यात लागते. भाग्यात असेल तरच मंदिरावर येते, नाही तर कुठंतरी जाते तिकडं, होय. म्हणून भाग्यामध्ये माझं आहे, ज्या गतीनं सायुज्य पदाला जाता येते. नाथ महाराज म्हणले ती कुणाला प्राप्त झाली? खराला प्राप्त झाली. सूर नरा खर दुर्धर, खरासी शंके दशशीर, तो श्रीरामे रणी हानीला खर, जय जयकार द्विज देवा. त्या खराला सगळे भेट होते. सूर नर चळचळ कापत होते. तो रामांनी काय केलं, एका बाणानं उडवून टाकला महाराज. पण त्याला भाग्य प्राप्त झालं, रामाच्या हातानं मरण आलं. युद्ध पहावया सुरवरी, गगनी विमानांच्या हारी, वर्षती सुमनांच्या संभारी, जय जयकारी गर्जती. आणि एवढा राक्षस मारला म्हणल्याच्या नंतर सगळ्यांना आनंद वाटला, जय जयकार करू लागले. वर्षती सुमनांच्या हारी काय फुलं टाकू लागले महाराज. आणि फुलं टाकत असताना बरं झालं म्हणले एवढी कीड घातली रामा. वाचा. युद्ध पाहो आला ब्रह्मदेव, युद्ध पाहो आला सदाशिव, जय जयकार करीती सर्व, रणी श्रीराम. देवाली दुसरे काम होतेच का नाही की? युद्ध म्हणलं भांडणं लागली की तेव्हापासून माणसं येतात बघा, देवापासूनच आहे ते. युद्ध पाहू आला ब्रह्मदेव, चला म्हणले युद्ध लागले. त्या पार्वतीला सोडलं म्हणले तू बस इथं, मला युद्ध बघायचंय. युद्ध पाहू आला सदाशिव, ते बी बघायला युद्ध आले. तुम्ही जा कुठं कुठं भांडणं लागल्यास, जरा बरं असते. गगनी वाजे सिद्धांची टाळी, जय जयकार ऋषींचा भूतळी, श्रीरामे मर्दिले राक्षस बळी, भूमंडळी आल्हाद. भूमंडळी आल्हाद, आनंद वाटू लागला. या धरित्रीवर ह्या राक्षसाचा खात्मा केला म्हणून भूमंडळी आल्हाद, सगळ्यांना आनंद वाटू लागला. मला चांगला, वाईट माणूस मेलं ना चांगलं वाटतंय, चांगला मिळाल्यास हळहळ वाटते. मोतीराम महाराजांनी अवतार संपवायचा आहे म्हटलं की हळहळ गेली सगळ्यांनी. 92-96 वर्ष झालं तरी, कारण संत राहावा वाटतो ना. आणि वाईट हे कव्हा ह्याचं काळ वैल वाटतंय. वाचा. श्रीराम प्रतापाचे पूर्ण, स्वर्गी लागले निशान, हरिखे नाचती सुरगण, श्रीराम रावण निर्दाळील. नक्कीच रावण सुद्धा निर्दाळन करील राम. इतका आनंद झाला बरं का. सुरगण नाचू लागले, आनंद व्यक्त करू लागले, पुष्पांचा वर्षाव करू लागले. आणि राम एवढं पुढचंही काम करतील हे सगळ्यांना वाटलं. श्रीरामाचे युद्ध देखून, श्रीराम सेज उतरून, सीता सौमित्र येऊन, लोटांगणे रामाचं हे युद्ध बघितलं महाराज लक्ष्मणानं सीतेनं. आणि बघितल्याच्या नंतर
उतरले खाली, म्हणले तुमच्या चरणावर आम्ही नतमस्तक होत आहो. किती मोठं काम केलं तुम्ही. हे खर दूषण काही, खर म्हणजे किती गाढवासारखं होतं ना ते, त्याला मारण्याचं काम केलं. तुमच्या पाया पडताव आम्ही. हरिखाचे उल्हासता सीता आलिंगी श्री रघुनाथा, श्रीरामे आश्वासोनी सीता होय आलिंगिता सौमित्रा. इतका आनंद झाला मिस्टरांचा. कुणाला? सीतेला. आणि मग हरिखली सीता आनंदामध्ये, हरिखल्याच्या नंतर चरणावरच नतमस्तक झाली. झाल्यावर का एवढा आनंद पतीचा सीतेला झाला. आणि काय आश्वासन दिलं? पाचारोनी ऋषीगण श्रीराम झाली लोटांगण, राक्षसी गांजिले ब्राह्मण ते मी उत्तीर्ण पै झालो. ते मी उत्तीर्ण पै झालो. होय, जे जे राक्षसांनी हे ब्राह्मणाला गांजलं होतं का नाही, म्हणले बरं झालं, म्हणले माझ्या हाताने एवढं काम. कोणतं? ह्यांना मारण्याचं काम झालं ना माझ्या हाताने. म्हणून धन्यवाद मानू लागले बर का राम. काय मानू लागले? राक्षस भया ते निवारी, ते म्या आज्ञा वंदोनी शिरी, तुमची एक रूपे करी केली बोहरी आणि राक्षसा. म्हणून मी केली असं म्हणत नाही, तुमची एक रूपे केली. माझ्यामुळं झालं असं म्हणत नाही ते. तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोंजन्मी तू का म्हणे. तुकाराम महाराज म्हणले तुमची कृपा आहे म्हणून मी हे करू शकलो. काय अंतकरण मोठं असेल संतांचं. राम इतका पराक्रम करून म्हणाय तुमच्यामुळं मी हे काम करू शकलो, नाही तर केलं नसतं. ऐका, तुमची या कृपायुक्ती मज झाली यश प्राप्ती, राक्षस मारिले झाली कीर्ती, सत्संगती निज बळे. आणि म्हणून सत्संगती निज बळे. तुमच्या कृपेमुळं मी राक्षसांची माती केली, त्यांना मारलं बरं का. आणि ही संगत जर मला नसते ना तर मी हे करू शकलो नसतो. म्हणून सत्संगतीला विशेष महत्त्व आहे. कशी आहे म्हटली ती? चंदनासारखी आहे सत्संगती म्हणजे, सोन्यासारखी आहे सत्संगती म्हणजे बरं का. सोन्याची किंमत वाढत राहते. होय, कापसाचा भाव वाढून वाढून किती वाढला? 2001 तेव्हापासून आमचं लग्न 2004ला झालं. 5,000 सोनं होतं. किती? आता सोन्याचा भाव वाढतच जाणार. ते सोनं आहे ना, लक्षात. म्हणून सत्संगचीच तसंच आहे. चांगल्याच्या संगतीत आलं की मंदिरावर येते माणूस. वाईटाच्या संगतीमध्ये आलं की वाईट गोष्टी होतात. वाईट आपण बघायचं नाही, वाईट बोलायचं नाही. वाईट करणारला करू द्या, त्याच्यातून प्रवृत्त करा. हे तुमच्यामुळं केलं. राम म्हणू लागले वा. जयासे पाठीसी द्विजवर देऊनी असती नाभिकार, एकला जिंके तो चराचर कृपा सगर द्विजांची. आणि म्हणून ज्यांच्या पाठीमाग ब्राह्मणांची कृपा असते ना त्यांच्या जीवनात यशच येतं. म्हणून देवबाप्पांना किंवा ब्राह्मणांना विशेष स्थान आहे बरं का. आणि म्हणून त्यांची पूजन करावं, दान द्यावं, सदोदित त्यांचा मान सन्मान करावा. हे ग्रंथ सांगते. तुमच्या कृपेमुळे मी करू शकलो, अन्यथा करू शकलो नसतो. रामचंद्र प्रभू त्या ब्राह्मणांना म्हणू लागले, ऐका, सद्गुण संपत्तीचे कारण ब्राह्मणांचा चरण रेणू प्रमाण. बघा, परमापती कुळ निर्दळन द्विज चरण प्रसादे. सद्गुण कशाने येतात? नाथ महाराज म्हणले सद्गुण संपत्तीचे कारण. सद्गुण यायचे असतील ना सगळ्यांचा मान सन्मान ठेवावा लागतोय बरं का. विशेषतः ब्राह्मणांचा चरण रेणू प्रमाण, त्यांचे चरण वंदन करावं लागते. ब्राह्मण म्हणजे काय? ब्रह्म जाणीतो ब्राह्मण. संत दिसतोय ना, सज्जन दिसतोय ना, तिची जात नाही. त्याच्या चरणावर लागा. चरणावर लागल्याच्या नंतर काय? तू परमात्म पती कुळ निर्दळन. कशामुळं होतंय महाराज? द्विज चरण प्रसादे. फक्त संत सज्जनाच्या ब्राह्मणांच्या चरणावर इतकी ताकद आहे. आपण म्हणतो कशाला पाया पडायचं, तसं नाही. हे चरणाची एवढी ताकद असते. ऐका, अपार भवसागरा तू द्विज पदरज
सन्नध सेतू पडणे बुडणे नाही आवर्तू सुख स्वार्थू. तिथं पडायचं कारणच नाही बर का. एवढ्या भवसागरात असताना सुद्धा काय होते म्हटले, द्विजांचं सज्जनाचं चरण स्पर्श केलं तात्काळची दशा पालटती. दशाच पालटून जाते महाराज आयुष्यात. म्हणून मोतीराम महाराजांचे चरण लागले ह्या भागाला, मारुतीराव महाराजांचे चरण लागले, इकडे उखळीकरांचे चरण लागले. म्हणून भाग सुजलाम सुफलाम आहे. अर्धे पिकं वाहून गेले बऱ्याच ठिकाणी, काय सगळेच गेल्या जमा आहेत. पण आमच्या भागाला बघा तुम्ही, ते म्हणले किती पाऊस पडला तरी काहीच होत नाही महाराज. कुणाची कृपा असेल? मोतीराम महाराजांची कृपा. ध्यानात घ्या, वाचा. ब्राह्मणांचे चरण तीर्थी गंगा तीर्थे पवित्र होती. दास्य करीती चारी मुक्ती सभाग्य भजती द्विजचरणी. आणि म्हणून सभाग्य भजती द्विजचरणी. काय होतंय, चरण स्पर्श केले ना चांगल्या माणसाचं पवित्र होतंय माणूस. पवित्रची होय देह त्यांचा पवित्र होते. आणि पवित्र झाल्याच्या नंतर पवित्र सोहळी एकतीची भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव असं होते. कशानं? कतकडे महाराज फक्त चरण स्पर्शाचा हे महत्व आहे. दास्य करीती चारी मुक्ती. चार मुक्ती आहेत, सलोकता, समीपता, सायुज्यता आणि स्वरूपता. ह्या तुमच्या जवळ राहतात म्हणजे. आणि जवळ राहत असल्यामुळं सभाग्य भजती द्विजचरणी. भाग्याचेच फक्त द्विजांचे चरण, संतांचे चरण धरतात. अभागी रोडनं फिरतात, कुठं फिरतात? बाजारात फिरतात, इथं तिकडं. अभाग्यांना काय, सभाग्य ज्यांचं आहे ते दररोज दर्शन घेतात, मंदिरावर येतात बरं का. म्हणून द्विजांचं चरण, संतांचं चरण सोडू नका रे बाबा. म्हणून महाराज म्हणले, लागून या पाया विनवितो तुम्हासी. काय? संत महंत सिद्ध ऋषी. तुम्ही सिद्ध असाल, संत असाल, महंत असाल, एक करा, तुमच्या पाया पडतो. संत पाया पडतो म्हणायत. एवढ्या लायकीचे आपण आहेत का? पण कमीपणा घेतात. म्हणून चरणाचा स्पर्श करत जा. तुमच्यापेक्षा मोठे आहेत ना, आता हे मोठे आहेत. फड महाराज मोठे आहेत, आमचे भेंडेकर महाराज मोठे आहेत, तुम्ही मोठे आहेत, तुम्ही मोठे आहेत. आमच्यासारख्यानं तुमच्या पाया दर्शन घेतलं पाहिजे का? कारण म्हटलंय, ज्याची त्याची जागा द्यावी, वयाप्रमाणे मानाची. मान दिला पाहिजे महाराज त्या त्या वयाप्रमाणे बरं का. तुम्हाला मान दिला पाहिजे. वय माझं मोठं आहे ना, आणि नात्यानं पती आहे की नाही. म्हणून मानाप्रमाणे चरण स्पर्श केले पाहिजेत. आता इथंच लगे करू नका, इथं नग ते सुरू आहे. बोला. त्या तुमची नित्य संगती भाग्ये मज झाली प्राप्ती. हो, तेने पावलो अगाध कीर्ती वानू किती द्विज महिमा. म्हणून वानू किती द्विज महिमा राम म्हणाले. ते मला भाग्यानं तुम्ही प्राप्त झालात, आणि भाग्यानं प्राप्त झाल्यामुळं वानू किती निज महिमा. तुमचा महिमा किती सांगू होय. संताचा किती महिमा आहे ते शब्दात सांगता येत नाही. किती आहे म्हणले? संताचा महिमा संतची जाणती त्यांनाच माहीत. काय आपल्याकडे एक अभंग आहे पहा. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू. त्याच्या अगोदरचं मला चरण आठवण झालं. म्हणून इतका महिमा आहे म्हणले. शाब्दिकाचे काम नाही तेथे. संतांचा महिमा शब्दानं सांगता येते का?
सांगता येत नाही, इतका मोठा आहे. ऐका. तुम्हासी काय द्यावे दान, ब्रह्मार्पण जनस्थान, करोनी स्वधर्मानुष्ठान, सुख संपन्न होय, असावे. काय द्यावं म्हणले तुम्हाला? काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा. काय देऊ म्हणले? हे दिल्याच्या नंतर उतराईल होईल का? होय, माय बापाला काय दिल्याच्या नंतर तुम्ही कृत्य व्हाल? हा, आवड काही आपल्याकडे म्हणलं ना, चांबडे करून जरी दिलं तरी त्यांचे उपकार नाही ना. एवढे मोठे आहेत ना, ते देव आहेत ना ते. म्हणून कोण म्हणाले? रामचंद्र प्रभू म्हणले, हे देव बाप्पा, तुमच्यामुळे एवढं मला घडलं, म्हणून काय तुमचा एकंदरीत महिमा वर्णन करू? काय तुमचा महिमा वर्णनच करू शकत नाही. कोण म्हणायत? राम म्हणालेत बरं का, अरुणा वरुणा सरस्वती, ब्रह्मगिरी अष्टतीर्थी, करिता शंको नकाश चित्ती, आज्ञानुवर्ती मी तुमचा. आज्ञानुवृत्ती मी तुमचा. अरुणा वरुणा ह्या सरस्वती काय करतात महाराज? पापच धुण्याचं काम करतात. सगळ्या ज्या नद्या आहेत ना, हे झाड आहेत ना, हे उपकारच करतात. संत उपकार करतात. फेडीत पाप ताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. सगळ्यांचं पाप धुण्याची ही गंगा काय करते? किती भरून चालली आता. होय, कुणी येऊ जा, त्याला पुनीत करते. म्हणून अरुणा वरुणा सरस्वती, जसं पुनीत करतात ना, तसं मला तुम्ही पुनीत केलं. काय सांगू मी? शब्दात सांगू शकत नाही. राम म्हणतायत त्या ब्राह्मणांना बरं का. ऐसे बोलूनी श्री रघु वाचा. ऐसे बोलूनी श्री रघुनंदन, पुढती घाली लोटांगण, सुखी झाले ब्राह्मण, श्रीराम गुण वर्णिती. श्रीराम गुण वर्णिती, सुखी झाले ब्राह्मण. अशी एकंदरीत वर्णन रामांनी केलं. आणि रामांनी एवढं वर्णन केल्याच्या नंतर देवबाप्पांना चांगलं वाटलं. चांगलं काम करणारा चांगलं म्हणलं ना, डबल काम करतोय ते. म्हणून सुखी झाले ब्राह्मण, आनंद वाटला म्हणले. देवानं वर्णन करावं. आणि देवानं वर्णन केल्याच्या नंतर एवढा आनंद झाला. आनंदू रे आजी आनंदू रे, एवढा आनंद त्या ब्राह्मणांना झाला. तुम्हालाही आनंद होत देत जा. दररोज आनंदात राहत जा. दररोज रामायणात राहिलं ना, आनंदच आहे महाराज. इतका आनंद, इथं स्वानंद आहे. वाचा. वानिती श्रीरामाची कीर्ती, वंदिती श्रीरामाची